नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघत आहात योजना नोकरी मित्र आणि आजचा हा व्हिडिओ विद्यार्थ्यांसाठी खूपच महत्त्वाचा असणार आहे. कारण आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्र सरकारच्या अमृत योजना 2025 बद्दल, जी खास करून अशा विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांनी संगणक टंकलेखन किंवा लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण केली आहे. मित्रांनो, पुढे सुरू करण्याआधी एक छोटंसं सांगतो, जर तुम्हाला अशाच सरकारी योजना आणि नोकरी अपडेट्स रोज हवे असतील तर आत्ताच योजना नोकरी मित्र चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक नवीन व्हिडिओची माहिती सर्वात आधी मिळेल. मित्रांनो, अनेक वेळा आपण मेहनत करून परीक्षा पास होतो, पण त्यानंतर पुढे काय करायचं हा प्रश्न पडतो. काहींना योग्य मार्गदर्शन मिळत नाही, तर काहींना आर्थिक अडचणींमुळे पुढे जाता येत नाही. पण आता सरकारने अशा विद्यार्थ्यांसाठी एक उत्तम संधी उपलब्ध करून दिली आहे. अमृत योजना ही अशी योजना आहे ज्यामध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या कौशल्याच्या आधारे आर्थिक मदत दिली जाते. म्हणजेच जर तुम्ही टंकलेखन किंवा लघुलेखन परीक्षा पास केला असेल तर तुम्हाला थेट आर्थिक सहाय्य मिळू शकते. ही योजना विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांना पुढील शिक्षण किंवा रोजगारासाठी तयार करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. आजच्या डिजिटल युगात टायपिंग आणि शॉर्टहँड ही कौशल्य खूप महत्त्वाची झाली आहेत. अनेक सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांमध्ये या कौशल्यांची मागणी आहे. त्यामुळे जर तुम्ही या परीक्षा पास केल्या असतील तर ही योजना तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. या योजनेअंतर्गत संगणक टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आर्थिक मदत दिली जाते. जर तुम्ही मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत 30, 40, 50 किंवा 60 शब्द प्रति मिनिट वेगाने परीक्षा उत्तीर्ण केली असेल तर तुम्हाला सुमारे 6,500 रुपयांचे अर्थसहाय्य मिळू शकते. ही रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा केली जाते. तसेच जर तुम्ही लघुलेखन म्हणजे शॉर्टहँड परीक्षा उत्तीर्ण केली असेल तर देखील तुम्हाला आर्थिक मदत मिळते. या परीक्षेमध्ये 60 ते 160 शब्द प्रति मिनिट वेगाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सुमारे 5,300 रुपयांची मदत दिली जाते. ही रक्कम विद्यार्थ्यांसाठी खूप उपयोगी ठरते. तुम्ही या पैशांचा उपयोग पुढील शिक्षणासाठी, नवीन कौशल्य शिकण्यासाठी किंवा नोकरीसाठी तयारी करण्यासाठी करू शकता. आता आपण या योजनेसाठी लागणाऱ्या पात्रतेबद्दल बोलूया. या योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवाराने किमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच तुम्ही डिसेंबर 2024 मध्ये ही परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. आणखी एक महत्त्वाची अट म्हणजे तुम्ही यापूर्वी कोणत्याही इतर संस्थेकडून याचसाठी आर्थिक मदत घेतलेली नसावी. ही अटी पूर्ण करणारे विद्यार्थी सहजपणे या योजनेसाठी अर्ज करू शकतात. त्यामुळे जर तुम्ही पात्र असाल तर ही संधी अजिबात सोडू नका. आता आपण अर्ज प्रक्रियेबद्दल बोलूया. अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे. त्यामुळे तुम्ही घर बसल्या देखील अर्ज करू शकता. सर्वप्रथम तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर जाऊन नोंदणी करावी लागेल. नोंदणी करताना तुमची बेसिक माहिती भरावी लागेल, जसे की नाव, मोबाईल नंबर, आधार नंबर इत्यादी. यानंतर तुम्हाला आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील. यामध्ये आधार कार्ड, वयाचा पुरावा, शाळा सोडल्याचा दाखला, उत्पन्न प्रमाणपत्र, बँक पासबुक आणि परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र यांचा समावेश होतो. सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला अर्ज सबमिट करावा लागेल. त्यानंतर अर्जाची प्रिंट काढून त्यावर स्वाक्षरी करून संबंधित कार्यालयात पाठवावी लागते. व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यानंतर तुमचा अर्ज मंजूर होतो आणि काही दिवसांमध्ये तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होतात. मित्रांनो, इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. अर्ज करताना सर्व माहिती अचूक भरणं खूप महत्त्वाचं आहे. चुकीची माहिती दिल्यास तुमचा अर्ज रिजेक्ट होऊ शकतो. त्यामुळे काळजीपूर्वक अर्ज करा. तसेच कागदपत्रे स्पष्ट आणि योग्य फॉर्मॅटमध्ये अपलोड करा. कोणतीही चूक होणार नाही याची काळजी घ्या. आता आपण या योजनेचे फायदे समजून घेऊया. सर्वात मोठा फायदा म्हणजे विद्यार्थ्यांना त्यांच्या कौशल्यासाठी थेट आर्थिक मदत मिळते. यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यांना पुढे जाण्यासाठी प्रेरणा मिळते. दुसरा फायदा म्हणजे या योजनेमुळे विद्यार्थ्यांना नवीन कौशल्य शिकण्याची आणि स्वतःला डेव्हलप करण्याची संधी मिळते. तिसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे रोजगाराच्या संधी वाढतात. टायपिंग आणि शॉर्टहँड कौशल्य असलेले विद्यार्थी अनेक सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांसाठी एलिजिबल होतात. मित्रांनो, आजच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येक कौशल्य महत्त्वाचं आहे. जर तुमच्याकडे योग्य स्किल असेल तर तुम्ही कोणत्याही क्षेत्रात यश मिळवू शकता. ही योजना तुम्हाला तुमच्या कौशल्याचा योग्य उपयोग करून देण्याची संधी देते. त्यामुळे वेळ वाया घालवू नका आणि लगेच अर्ज करा. शेवटी पुन्हा एकदा सांगतो, जर तुम्हाला अशीच सरकारी योजना आणि नोकरी अपडेट्स रोज मिळवायची असतील तर योजना नोकरी मित्र चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वाच्या व्हिडिओसह. धन्यवाद.